आज आपण पाहणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारे मऊ लुसलुशीत दाणेदार पौष्टिक चुरमा लाडूची रेसिपी। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आता आपण साहित्य पाहूया। जाडसर गव्हाचे पीठ, तूप, गूळ, काजू, बदाम, खसखस, मनुके आणि वेलची पावडर। आता आपण एक भांड्यामध्ये दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। हे गव्हाचे पीठ थोडं जाडसर आहे। तुमच्याकडे जर हे गव्हाचं पीठ नसेल तर आपण रोजची कणिक मळतो चपातीला, ती घेतली तरी चालेल। याच्यामध्ये मी 4 चमचे तूप गरम करून टाकलेले आहे। आपल्याकडे हे जाडसर गव्हाचे पीठ नसेल तर आपण रोजची कणिक मळतो ना चपातीला, ती घेतली तरी चालेल। पण ह्या 2 वाट्यांमधून पाव वाटी पीठ बाजूला काढायचं आणि पाव वाटी बारीक रवा टाकायचा, म्हणजे बरोबर ते लाडू चांगले होतात। आता हे तूप टाकून चांगलं असं मळून मिक्स करून घ्यायचं। आणि पिठाच्या कणाकणाला हे तूप लागलं पाहिजे, असं चांगलं मळून घ्यायचं। ते आता मिक्स झालेलं आहे, असं मुटका तयार झाला की मग त्याच्यात पाणी टाकून मळून घ्यायचं। हे पीठ थोडं घट्टच भिजवायचं। पाणी तुम्हाला नसेल वापरायचं, दूध वापरलं तरी चालतं, पण दुधाने कसं हे 4-8 दिवसच लाडू टिकतात। पाण्याने पीठ भिजवलं की 15-20 दिवस लाडू चांगले राहतात। आता हे पीठ मळून झालेलं आहे। आता मी त्याचे असे मुटके वळून घेते। मुटके थोडेसे असे पातळ वळून घ्यायचे। हे आपले मुटके करून झालेले आहेत। हे 2 वाटी माझे 10 मुटके झाले आहेत माझे। हे मी आता तूप थोडं गरम करायला ठेवलं होतं। आपलं तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक एक करून मुटका तळून घ्यायचा। तुमच्या तुपात जेवढे राहतील तेवढे टाकायचे। कोणाकोणाला जास्त तूप आवडत नाही तर कोणी तेलात तळलं तरी चालेल। हे उलटे पलटे करून चांगलं खमंग असे लालसर तळून घ्यायचे। गॅस मंद ठेवायचा। मंद गॅसवर मी अगदी व्यवस्थित तळून घेतलेले आहे। आता मी एक दुसरा टाकते। हे आपले मुटके सगळ्याला तळून झालेले आहेत। हे गरम असताना जसे तोडायचे। मी आता हे सर्व तोडून घेतलेले आहेत, थंड करायला ठेवलेले आहेत। मी आता गूळ घेतलेला आहे। गूळ थोडा कडक होता म्हणून मी तो मिक्सरला लावून घेतलेला आहे। गूळ असं बारीक चिरून घ्यायचा। बारीक चिरून गूळ घेतला की पाक बरोबर होते। आपल्या मुटक्याला थंड झालेले आहेत, मी आता ते मिक्सरला लावून घेते। मिक्सर मधून झालेले आहे। आता हे मी चाळणीमधून चाळून घेते। चाळणीमधून चाळून घेतले की कसं जाडे राहत नाहीत, अगदी रवा निघतो आपला रवा। आणि मुटके थंड झाले ना कीच मिक्सरला टाकायचे, गरम टाकायचे नाहीत। थंड झाले की टाकले की आपलं असं रवा पीठ तयार होतं। मी आता थोडं तूप गरम केलंय, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले, काजू बदाम। थोडे लाल झालेत, मी आता काढून घेते। मी आता ह्या रव्यामध्ये वेलची पावडर टाकून घेतली आहे। हे सुका मेवा आहे, काजू बदाम आपण तळून घेतला होता तो। आता हे दोन्ही मिक्स करून घेते। हे काळे मनुके पण मी घातलेले आहेत। तुम्हाला काळे मनुके आवडत असतील तर घाला, नाही घातले तरी चालतात। आता हे मी तूप थोडंसं उरलं होतं ना, तो तूप गरमच आहे तर मी गॅस बंद केला आणि त्याच्यातच हा गूळ घालून घेते। गूळ एकदम बारीक चिरून घ्यायचा, त्याचा पाक पटकन होतो। आपल्याला पाक वगैरे करायचं नाही, असं वितळून घ्यायचं आहे। मी आता वितळून घेतलेला गूळ आहे। गॅस मी बंदच ठेवला होता कारण तूप आपलं तापलं होतं ना, त्याच्यामध्ये हा वितळला गेला। हे आता आपण ते रवा काढला होता ना गव्हाचा, त्याच्यामध्ये आता हे आपण गूळ टाकून घेऊया वितळलेला। 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी गूळ, तुम्हाला आवडेल तसा सुका मेवा, वेलची पावडर, थोडीशी भाजलेली खसखस मी याच्यात टाकली।
कारण आपल्याला तो परत वरतून पण खसखस लावायचे ना, म्हणून मी अगदी थोडी टाकली. आता हे मी लाडू वळून घेते. अगदी पटकन लाडू होतात बघा. माझ्या एका हातातच लाडू वळून झाला होता हा. आता आपण कधी कधी ह्या लाडूला खसखस लावायला जातो तर ते खूप खाली सांडते. तर मग काय करायचं, एका प्लेटमध्ये खसखस घ्यायची आणि त्याच्यामध्ये लाडू ठेवायचा आणि ते ताट फक्त गोल फिरवायचं. आता हे असे सगळे लाडू मी करून घेते पटकन. माझ्या ह्या 2 वाटीमध्ये 11 लाडू झाले. लाडू, चुरम्याचे लाडू, मोदक हे आपल्या गणपती बाप्पाच्या आवडीचेच असतात. आता सर्व लाडू मी एका ताटात घेतले होते बनवून. आता त्यात खसखस आहे. तर लाडू फक्त असं ताट फक्त गोल गोल फिरवलं, सगळ्या लाडूला बघा अशी चांगलीपैकी खसखस लावून झाली. आता एक लाडू मी तुम्हाला असं तोडून दाखवते. अगदी मऊसूत बघा कसा झालेला आहे. दाणेदार आहे, मऊसूत आहे, दिसायला पण किती छान दिसतो बघा. चवीला तर हा लाडू एकदम अप्रतिम लागतो. आपल्या घरच्याच साहित्यात तयार होणारा लाडू आहे, अगदी पौष्टिक असा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.